स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएड ऍडमिशन प्रोसेस, ऍडमिशन प्रक्रिया ही सुरू आहे. चौथ्या राऊंडची जी प्रक्रिया आहे ती अजून सुरू व्हायची आहे आणि त्याचं नोटीस आपल्या सीईटी ला आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची जी बाब आहे आणि ती शासनाने जाहीर केल्यानंतर, शासनाने निर्णय केल्यानंतर, शासन निर्णय टाकल्यानंतर सुद्धा कॉलेजकडून आपल्या विद्यार्थ्यांची लूट होत आहे. आपल्या विद्यार्थ्यांना फीज मागवली जात आहे. म्हणजे फीज मागली असताना अरेरावी होत आहे, हुकुमशाही होत आहे. विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिल्या जात नाही. विद्यार्थ्यांना डायरेक्ट बोललं जाते की तुम्ही दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन करून द्या, तुम्हाला 20,000 रुपये लागेल किंवा 10,000 रुपये लागेल. एससी असतील तरी आमच्या कॉलेजला हे नियम लागू होत नाही. आमचे कॉलेज विना अनुदानित आहे. आम्ही कॉलेज कसं चालवायचं, आमच्या कॉलेजातली जे काही एम्प्लॉईज आहे त्यांची फीस कशी द्यायची, आम्ही चालवू कसे. कारण कॉलेज शासन जे आहे तुमच्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत त्या स्कॉलरशिप 2-2 वर्ष आम्हाला देत नाही. मग आम्ही कोणाकडे जायचा, हा सर्व प्रश्न, त्यांची सर्व जे ही प्रश्न आहेत ही प्रश्न तुम्हाला बोलली जातात. नंतर तुमचं 2 वर्ष 4 वर्षाचा गॅप आहे, तुमचं 5 वर्षाचा गॅप आहे, तुमचं MSW झालं त्यामुळे तुम्हाला ऍडमिशन नाही, तुमची TC नाही, तुमचं कन्वर्जन सर्टिफिकेट नाही, तुम्हाला कन्वर्जन झालेलं आहे, तुमची मेथड चुकलेली आहे. अशा कितीतरी प्रॉब्लेम्समुळे आपल्या विद्यार्थ्यांना यावेळेला ऍडमिशन करता आलं नाही. हे दरवर्षीच आहे. परंतु SC आणि ST बांधवांसाठीचा हा व्हिडिओ असणार आहे, तसंच OBC बांधवांसाठीचा सुद्धा व्हिडिओ असणार आहे. महत्वाचा विषय फीज आहे की आपला इश्यू कोणता आहे की कोणते असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी महाराष्ट्रातील, संपूर्ण महाराष्ट्रातील की जे SC आणि ST आहेत त्यांना 100% स्कॉलरशिप आहे. परिपत्रक मी टाकलेला आहे, फ्रीशिपचा फॉर्मचा परिपत्रक टाकलेला आहे, शासन निर्णय टाकलेला आहे. तरी सुद्धा कॉलेजनी तुमच्याकडून फीज आकारलेली आहे. आणि किती आकारलेली आहे, म्हणजे 5,000 आकारली आहे, 10,000 आकारली आहे, 25,000 आकारली आहे की 70,000 मागवली आहे आणि तुम्ही ते दिली आहे. असे विद्यार्थी सोबतच तुम्हाला 25,000 मागितले होते परंतु तुम्हाला पावती दिली नाही. म्हणजे 25 मागितले, तुम्ही 5 दिले आणि तुम्हाला 25 दिले आणि 5चीच पावती दिली, 10चीच पावती दिली, असे सुद्धा विद्यार्थी. नंतर ज्या विद्यार्थ्यांना 50,000 रुपये सांगितले, ज्यांना 10,000 रुपये सांगितले किंवा त्यांना 1,00,000 सांगितले, SC आणि ST विद्यार्थ्यांबद्दल बोलतो, आणि त्यांनी हे पैसे बघून किंवा हे ऍडमिशन केलेलं नाही. म्हणजे 50,000 रुपये मी भरू शकत नाही परंतु मी ST आहे असं कॉलेजला सांगितलं, कॉलेजने तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही प्रवेश घेतला नाही आणि आजही ते ऍडमिशन पासून वंचित आहे. असे विद्यार्थी, ज्यांनी फीस दिले तसे विद्यार्थी, दुसरी गोष्ट ज्यांनी फीस साठी ऍडमिशन केलेलं नाही असे विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे ते गुगल फॉर्मची लिंक आपल्याला भरायची आहे. कारण तुमच्यावर झालेला अन्याय आपण आदिवासी विकास मंत्री तसेच सामाजिक न्याय मंत्री यांच्या माध्यमातून ज्या ज्या कॉलेजने तुमचं नुकसान केलेलं आहे त्यांची भरपाई करण्याची, सोबतच ज्यांनी ज्यांनी तुमच्यावरती काय केलेलं आहे, अन्याय केलेला आहे, वंचित तुम्हाला ठेवलेला आहे, कशासाठी, पैशासाठी. आणि पैशासाठी वंचित कोणालाही ठेवता येत नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. शिक्षणासाठी, पैशासाठी वंचित ठेवता येत नाही. मग ह्या ज्या चुका आहे या शासनाच्या माध्यमातून केलेल्या आहे, शासनाने जाणीवपूर्वक केलेला आहे आणि त्यात आपला विभाग त्याच्यात काय आहे, सामील आहे असं आपल्याला दिसतंय. सामील असल्यामुळे कसं, तर हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की हा जो वाद आहे स्कॉलरशिप पेंडिंगचा, हा वाद आहे आपल्या विद्यार्थ्यांना डावलण्याचा, आपल्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचा आणि कॉलेजवाले इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये जास्तीत जास्त जागा शिल्लक करण्यासाठी व त्यांच्याकडनं मॅनेजमेंटच्या माध्यमातून स्पॉट ऍडमिशन करून त्यांच्याकडून जास्त पैसे घेण्यासाठी हे जे बाब आहे, यामुळे आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा तसेच समाज कल्याणच्या माध्यमातून जे शिकणारे आपले इतर मागास विद्यार्थी आहेत ते आणि आपले OBC सुद्धा विद्यार्थी आहेत ज्यांना 50% स्कॉलरशिप आहे, त्यांच्याकडून सुद्धा या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. तर मग असे विद्यार्थी लक्षात घ्यायचे आहे, OBC मधल्या NT, VJNT आणि SBC हे जे विद्यार्थी आहेत यांना 50% स्कॉलरशिप आहे, पण त्यांच्याकडून तुमच्याकडून जास्त फीज आकारलेली आहे. पूर्ण फीज मागत होते, वन टाइम पूर्ण फीज मागत होते, ज्याच्यामुळे तुम्ही ऍडमिशन करू शकले नाही. असे सर्व विद्यार्थ्यांनी आपली माहिती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायची आहे. याने काय होणार आहे, तर हे संपूर्ण डेटा जो आहे आपण जे गुगल फॉर्मच्या माध्यमातून जमा केलेला डेटा, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यातून समजेल की शासनाचं परिपत्रक असून सुद्धा किती विद्यार्थ्यांना पैशासाठी शासनाने एज्युकेशन घेता आलेलं नाही, किती विद्यार्थ्यांचं कॉलेजने नुकसान केलेलं आहे आणि हे नुकसान करण्यामागचं जबाबदार जर कोण असेल तर प्रशासन असेल. मग प्रशासन कोणतं, प्रत्येक विभागाचं जे काही असेल प्रादेशिक उपायुक्त, प्रत्येक जे जिल्हा आहे त्याचा सहाय्यक आयुक्त,
हे एससी विद्यार्थ्यांसाठी, इतर मागास व बहुजन कल्याणचं सहाय्यक आयुक्त आणि आदिवासी विभागाचे आयुक्त आणि उपायुक्त हे त्याला जबाबदार असतील. का तर यांनी काढलेली परिपत्रक ही आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूनही विद्यार्थ्यांना या परिपत्रकाचा कोणत्याही कॉलेजच्या याच्यावरती कारवाई संदर्भातला कोणताही प्रभाव पडलेला नाही. त्याच्यामुळे आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना, एससी विद्यार्थ्यांना तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना, जेवढे काही आपले बहुजनाचे विद्यार्थी आहेत यांना मागास ठेवण्याचा घाट जर कोणी करत असेल तर शासन करत आहे, प्रशासन करत आहे, आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळं हा जो आहे हा डेटा आपल्याला त्या त्या आदिवासी विकास विभागाला आपल्याला द्यायचा आहे, त्या त्या समाजकार्य विभागाला द्यायचा आहे की या विभागातले एवढे विद्यार्थी या वर्षी पैशामुळे वंचित राहिले, या विभागातल्या एवढ्या विद्यार्थ्यांकडून जेवढे लाख रुपये फीज वसूल केली हे सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून दाखवता येणार आहे. त्यामुळे तुमच्यावर होणारा अन्याय हे आपण सहन करायचं नाही. तर तुम्ही या गुगल फॉर्म मध्ये जर तुम्ही ही माहिती प्रामाणिक दिली तर विद्यार्थी मित्रांनो आज लक्षात घ्यायचं आहे की ज्या एटीसी ऑफिस अप्पर आयुक्त आहेत आयुषी सिंह नागपूरच्या ज्या आहेत, म्हणजे 6 जिल्ह्याच्या अंतर्गत ते सर्व काम होतं. तर या माध्यमातून कालच आम्ही भेटलेला, आपण ग्रुपला फोटो पाहिला असेल, तर त्या माध्यमातून पथक निर्माण करून विद्यार्थ्यांची फीज वाचलेली आहे आणि त्यांना ऍडमिशन सुद्धा मिळालेलं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. तर हे असते बोलण्यामागचं कारण आणि त्याच्यामुळे तुमच्या बोलण्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपला वेळ वाचतो, पैसा सुद्धा वाचतो. म्हणून जे विद्यार्थी बोललेले आहेत कॉलेजना, ज्या विद्यार्थ्यांनी परिपत्रक दाखवले, ज्या विद्यार्थ्यांनी GR दाखवलाय, ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीशिपचं जे GR दाखवलाय, ह्या सर्व विद्यार्थ्यांची फीज माफ झालेली आहे. ज्या गावित विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा 620 रुपयात ऍडमिशन केली आहे, जे नाशिक विभागातला विद्यार्थी आहे. म्हणून महाराष्ट्रातले जे काही 6 विभाग आहेत त्या 6 विभागालाही आपल्याला दाखवता येणार आहे आणि ते आपण त्या त्या विभागाच्या मंत्र्याला ते शेअर करणार आहोत. आणि हा जो विषय आहे हा यावर्षी तुमचा विषय सॉल्व्ह नाही झाला तर विद्यार्थी मित्रांनो येणारे आपले भाऊबंद आहेत त्यांना मात्र नक्की त्याचा फायदा होईल. त्यांचाच फायदा होणार नाही तर आता 2-4 दिवसांनी जो येणारा इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे त्याच्यात सुद्धा SC आणि ST आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा होणार आहे. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या गुगल फॉर्म वरती आपली माहिती देणं गरजेचं आहे की तुम्हाला पावती दिली का नाही, किती हजार रुपये तुम्ही दिलेले आहेत आणि किती हजार रुपये तुम्ही मागितलेले आहे, ऍडमिशन घेतलं की नाही हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. ते सर्व जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. 4-5-10 प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो. नाव, तुमचा विभाग, तुमचा जिल्हा सुद्धा त्या ठिकाणी ऍड करायचे आहे, म्हणजे त्या त्या विभागातलं समजलं पाहिजे आपल्याला. नाशिक विभाग असेल, अमरावती विभाग असेल किंवा आपल्याला नागपूर विभाग असेल किंवा मग औरंगाबाद असेल किंवा ठाणे विभाग असेल, या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटणं महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो. कारण लाख रुपये फीस तुमच्याकडून आकारून तुम्हाला या ठिकाणी शिष्यवृत्ती धारक असून सुद्धा हा धंदा चालवला जातो हे या ठिकाणी दिसत आहे. म्हणून समस्या ज्याची लढा त्याचा हा मुद्दा घेऊन आपण काम करतो आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. म्हणून बीएडचे जेवढे काही विद्यार्थी पहिल्या राऊंड पासून, दुसऱ्या राऊंड पासून, तिसऱ्या राऊंड पासून, त्यामुळे तुम्हाला कशामुळे ऍडमिशन कॅन्सल करण्यात आले ते सुद्धा त्या ठिकाणी टाकायचं आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण जेवढे काही बीएड वाले तुमचे मित्र आहेत, बीएडचे कॉलेजेसचे ग्रुप आहेत, जे आता नवीन कॉलेजेसला तुम्ही ऍडमिशन केलेले आहेत किंवा जुने विद्यार्थी असतील, जुने जरी विद्यार्थी असतील, लक्षात घ्या जुने जरी विद्यार्थी बीएड झालेले असतील त्यांना सुद्धा तुम्हाला फीज परत मिळवायची आहे. कारण आमच्याकडे 50-50 हजार रुपये फीज घेतलेलेही विद्यार्थ्यांनी काल आपण स्क्रीनशॉट दिलेला आहे. ज्या पावत्या आहेत त्या सुद्धा एटीसी विभागाला दिल्या आहेत, जे आता त्याच्यामुळे रिकव्हरी केली जाणार आहेत, जे चेक माध्यमातून मुलीला ते पैसे परत देणार आहेत कॉलेजवाले. म्हणून तुमचे सुद्धा पैसे तुम्हाला परत मिळू शकते. त्यासाठी माहिती देणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आज तुमच्यावर ही वेळ आलेली आहे, पुढे कोणत्या तरी तुमच्या भावावर किंवा बहिणीवरती ही वेळ येऊ शकते. हेच आजचं अपडेट होतं, हीच माहिती होती आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या गुगल फॉर्म वरती तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. तुमचा जिल्हा, तुमचा गाव, तुमचं पूर्ण नाव, तुमच्या कोणत्या प्रॉब्लेममुळे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकलेले नाही, तुम्ही किती पैसे भरलेले आहेत, तुमची कास्ट कोणती आहे, सर्वात मोठं की कास्ट मेन्शन करायची आहे तुम्हाला, की तुमची कास्ट कोणती असणार आहे, कॉलेजवाल्यांनी का नाकारला प्रवेश, ह्या सर्व बाबी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहेत. आणि तुमचा मोबाईल नंबर, तुमची मेल आयडी सुद्धा टाकायची आहे विद्यार्थी मित्रांनो. हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. आणि या व्हिडिओत मी जे काही बोललेलो आहोत याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटते, काय सल्ला असेल ते सुद्धा तुम्ही ग्रुप जे कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. सोबतच आपले ग्रुप्स आहेत त्या ग्रुपवर सुद्धा टाकू शकता विद्यार्थी मित्रांनो. हा लढा तुमच्यासाठीचा असणार आहे, कारण कोणत्याच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही माहिती दिली जात नाही. फीज वाचवण्यासंदर्भात सांगितलं जात नाही, वसतिगृहाबद्दल सांगितलं जात नाही, स्वाधार स्वयंच्या योजनेबद्दल सांगितलं जातं, पण फीज बद्दल, GR बद्दल, शासन निर्णयाबद्दल, परिपत्रकाबद्दल बोललं जात नाही.
हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.